हाय फ्रेंड्स, आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर मी आज बनवते केसांसाठी तेल। तर त्यासाठी मला जास्वंद आणि जास्वंदाची म्हणजे फुलं आणि पानं नाही भेटली, कारण मागच्या वेळेस मी आमच्या शेजारचा जो भैया आहे त्याला मी त्याच्या मित्राच्या तिकडून आणायला सांगितलेलं। आमच्या इथं जवळपास तर नाही जास्वंदीचं झाड, त्यामुळे मी कांदा, कढीपत्ता आणि मेथी टाकली होती। आणि तोपर्यंत माझं बाळ पण झोपेतून उठलं होतं। तर बघा, आळसलेला चेहरा आहे पूर्ण। झाली झाली का? तर झोप झाली बाळाची आत्ता, आहे ना? त्यांना हाय कर, हाय कर। हाय कर ना। तर बरेच दिवस झालं वट्टा सारवून नव्हता घेतलेला, कारण पावसाने इतका वल्ला वल्ला झालेला आणि आमच्या दारात ऊन जास्त येत नाही, त्यामुळे सुकतच नव्हता। म्हणजे सगळं वल्लं वल्लं झालेलं, त्यामुळे सारवून पण घेतलं नव्हतं। तर दीदीने आज मस्तपैकी सारवून घेतले, बघा किती छान दिसते। आणि सारवून घेतल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि वट्टा पण मोठाच्या मोठा दिसायला लागतोय, तर खूप छान वाटते। इथं मी वाटाण्याची भाजी करायला टाकलेली आणि एकीकडे भाकरी करत होते। डब्यापुरतंच जेवण बनवलं आणि आमच्यापुरतं मग जरा वेळाने बनवणार होते, कारण संध्याकाळी मग थंड होऊन जातं। तर दीदी कंटाळलेली म्हणून ती लोळत होती आणि भैया तर बिना कामाचाच कंटाळलेला होता, त्यामुळे तो पण लोळत होता। आणि आरूला तर काही कंटाळाच येत नाही, त्यामुळे त्याचं आपलं चाललं होतं, गाडी खेळत होता। आणि त्याला 5-5 मिनटाला पाणी प्यायला लागतं। सो तरी आत्तासुद्धा आला आहे तो, मला म्हणतोय पाणी दे म्हणून। 5-5 मिनटाला तहान लागते त्याला। आता मी केसांना तेल लावते, कारण खूप ड्राय झालेली केस आणि बरेच दिवस झालं जे तेल मी बनवते ते बनवलंच नव्हतं, म्हटलं आज लावून घ्यावं। तर पूर्ण केसांच्या मुळांना ते केसांच्या टोकापर्यंत म्हणजे शेंड्यापर्यंत तेल लावून घेतलं। तर माझे केस असे कमरेच्या थोडेसे खालपर्यंत आहे, तर तुम्हाला मी दाखवलं नव्हतं। या व्हिडिओच्या थोडंसं पुढं आहे, ते व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला म्हणजे समजेल की माझे केस केवढेत, म्हणजे तेलाचा इफेक्ट होतो आहे की नाही हे तुम्हाला पण माझे व्हिडिओ बघून समजेल की माझे केस आत्ता कसे आहेत आणि तेल लावून कसे झालेत ते। तर मी ते एक टॉप कट केला आहे, लॉंग होता तोच कट केला आहे, म्हटलं जीन्सवर शॉर्ट घालता येईल म्हणून। तर आरूला वाटलं त्यालाच बसायला टाकले म्हणून तो बसत होता सारखा। तर हा टॉप मला शिवायचा आहे, पण दीदीला जरा असं थकली होती ती, त्यामुळे ती पलीकडच्या घरात झोपलेली, सो टॉप मला नाही शिवता आला, तर मी तसाच ठेवला घडी करून। फ्रेंड्स, मी तेल लावून घेतलं आत्ता आणि बसले आता आरूसोबत खेळत। बॉल खेळतो आम्ही दोघं, आहे ना? ढकल माझ्याकडे। तर फ्रेंड्स, मला टॉप शिवायचा होता, कट केला आहे मी 2 दिवस झालं, पण नाही शिवला, कारण दीदीचं पोट दुखते आणि ती झोपली पलीकडच्या घरात। मग बसलेच आहे मी, अजून आमच्या चपात्या वगैरे करायचा राहिला आहे, स्वयंपाक पण म्हटलं इतक्या लवकर नको करायला। आणि येडं बघा काय करत बसले, फोन बघत बसले। आणि मी बसली, झाडलोट झाली माझी आणि देवपूजा पण केली। आता चपात्या करायच्या राहिल्यात, तर चपात्या करून घेते आधी आणि मग भेटूया आपण थोड्या वेळाने। सांगायचं राहिलं की आरू आणि हे गेलेत मामांना डबा द्यायला, बराच लेट झाला, अंधार पडायला लागले आता, तर ते येतील तोपर्यंत मी घेते चपात्या। तर आंधळ्या पांगळ्यांना मदत म्हणून पोरं आलेली वर्गणी घ्यायला, तर ह्यांनी नाव वगैरे लिहिलं, सही केली आणि त्यांना पैसे दिले। तर आरूला पण त्यांच्यासोबत जायचं होतं म्हणून तो पण मागं लागलेला।
तर मी बसले आरूला खेळवत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.